लांबसडक दाट काळीभोर केस कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतात। पण बऱ्याच ताई खूप सारे प्रयत्न करतात तरी सुद्धा त्यांचे केस जे आहेत ते लांब होत नाहीत, दाट होत नाहीत, चमक येत नाही केसांमध्ये आणि बऱ्याच समस्या त्यांच्या केसांमध्ये असतात। म्हणजे कोंडा समस्या म्हणा आणि खाज समस्या, म्हणजे केसांमध्ये खाज होते। पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त करून उद्भवते बघा ती खाज जी असते, कारण की अधूनमधून आपण भिजतो पावसामध्ये आणि हवेमध्ये सुद्धा गारवा असतो आणि त्यामुळे होतं काय की केसांमध्ये खाज होते आणि त्यामुळे कोंडा वगैरे भरपूर म्हणजे या समस्या ज्या आहेत त्या भरपूर उद्भवतात। आणि हा जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर त्या सर्व समस्यांवरती उपाय तर ठरणारच आहे, शिवाय तुमचे केस गेलेले असतील, गळालेले असतील ते सुद्धा रिग्रोथ होण्यासाठी मदत होणारी आहे आणि तुमचे केस जे आहेत ते खूप लांब झालेले तुम्हाला दिसणारे आहेत। एक परफेक्ट पद्धत म्हणजे कांद्याचं जे तेल असतं ते कसं बनवायचं याची एक परफेक्ट पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर इथं बघू शकता मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांद्याचा कलर याकडे लक्ष खूप द्या, कारण की कांद्याचा जो कलर आहे आपल्याला असा हवा आहे। पांढरा कांदा वगैरे आपल्याला घ्यायचा नाहीये, तर याच कलरचा आपल्याला कांदा घ्यायचा आहे। हा कांदा जो आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे मला एक पुरेसा आहे। छोटे कांदे घेतला तर तुम्ही 4-5 घ्या, मीडियम साईजचे घेतला तर 2 कांदे घ्या। आणि आता इथं आपण जे तेल बनवून तयार करणार आहोत ते 200 ग्रामच्या हिशोबाने बनवणार आहोत। तर बघा कांदा कट केला, वरची साल काढलेली आहे आणि मोठार कट केलेला आहे। आणि यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं हवं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काय करणार आहोत, हा जो कांदा आपण रफली चॉप केलेला आहे तो वाटून घेणार आहोत। बघा बऱ्याचदा कांदा बारीक कट करून सुद्धा आपण हे तेल बनवू शकतो किंवा छोटे छोटे म्हणजे उभे काप बनवून सुद्धा आपण हे तेल बनवू शकतो। पण या पद्धतीनं मिक्सरला कांदा वाटून जेव्हा आपण तेल बनवतो ना ते खूप जास्त कारगर ठरणार आहे, कारण की कांद्यामध्ये जो पण अर्क असतो तो लवकरात लवकर तेलामध्ये उतरण्यासाठी मदत होते आणि पूर्णपणे कांद्यातला जो पण अर्क असतो तो पूर्णपणे तेलामध्ये उतरतो। जेव्हा आपण कांदा कट करतो तेव्हा तितका अर्क आपल्या तेलामध्ये उतरत नाही। त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कांदा वाटूनच घ्यायचा आहे, मिक्सरला लावूनच घ्यायचा आहे। त्यानंतर लागणारी आहे आपल्याला कढई। बघा खूप साऱ्या वस्तू लागणाऱ्या नाही आहेत, 3 ते 4 वस्तू आपल्याला लागणाऱ्या आहेत। तर दुसरी वस्तू असणार आहे आपली कढई। कांदा झाला, कढई झाली आणि कांदा बारीकच वाटायचा आहे, एकदम पेस्ट करून घ्यायची आहे, पाणी घालायचं नाहीये। कांद्यामध्ये भरपूर पाणी असतं आणि त्यामुळे या पद्धतीची पेस्ट ऑटोमॅटिक बनते, त्यामुळे अजिबात वरून पाणी वगैरे घालायची गरज नाहीये। तर बघा पेस्ट आपण या लोखंडी कढईमध्ये काढलेली आहे आणि यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त आणखीन 3 वस्तू घालायच्या आहेत। म्हणजे कांदा एक वस्तू झाली, दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे कलोंजी। कलोंजी म्हटल्यानंतर बऱ्याच ताई प्रश्न विचारतात की ताई कलोंजी म्हणजे काय? कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया ताईंनो। तर कांद्याच्या बिया आपल्याला किती घ्यायच्या आहे? साधारणतः पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथं कलोंजी घ्यायची आहे। आणि त्यानंतर तिसरी वस्तू जी लागणारी आहे आपल्याला ती म्हणजे मेथी दाणा। मेथीचा जो दाणा असतो तो मेथी दाणा आपल्याला घ्यायचा आहे आणि इथं तो मेथी दाणा सुद्धा 1.5 चमच्याच्या आसपास आपल्याला इथं घालायचा आहे। जेवढी कलोंजी आहे तेवढंच मेथी दाणा अंदाजे इथं घेतलेला आहे। आणि आता इथं कांदा कच्चा आहे आणि मेथी दाणा आणि कांद्याच्या बिया ज्या आहेत, कलोंजी जी आहे ती सुकी आहे। तुम्हाला असं वाटेल की हे परफेक्ट म्हणजे आपल्याला मिळेल का नाही याचा अर्क वगैरे, कारण की कांदा लवकर हे होईल म्हणजे तेलामध्ये फ्राय होईल आणि ह्या कलोंजीच्या बिया हार्ड असतात, शिवाय मेथी दाणा पण हार्ड असतो, त्याचा अर्क उतरेल का नाही असं तुम्हाला वाटत असेल। पण ताईंनो कांदा कच्चा आहे आणि या सुक्या बिया ज्या आहेत त्या सुक्या आहेत, त्यामुळं आपल्याला एक परफेक्ट पद्धतीनं बनवायचंच झालं तर तुम्ही याला अजिबात वाटायचं नाही आहे, या बियांना अजिबात वाटायचं नाही आहे, तर असं अख्खंच टाकायचं आहे। तर बघा आता तेल मी 200 ग्राम घातलेलं आहे, खोबऱ्याचं तेल जे आहे ते मी 200 ग्राम घातलेलं आहे। इथं आपल्याला खोबऱ्याच्या तेलाचाच वापर करायचा आहे, दुसऱ्या कोणत्याही तेलाचा वापर करायचा नाहीये, कारण की खोबऱ्याच्या तेलामध्ये कुठलीही वस्तू जेव्हा आपण घालतो, शिजवतो म्हणा, उकळवतो, काय म्हणतात त्याला, फ्राय करतो, तेव्हा खोबऱ्याचं एक तेल असं आहे की लवकरात लवकर त्या वस्तूच्या म्हणजे दुसरी वस्तू जी ॲड केलेली आहे त्याचे गुण या तेलामध्ये उतरायला मदत होते। लवकरात लवकर ते जे गुण आहेत ते या तेलात उतरतात। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, परफेक्टचं तेल बनवायचं असेल तर इथं आपल्याला फक्त आणि फक्त
खोबऱ्याचं तेलच वापरायचं आहे। तर व्यवस्थित या पद्धतीनं हलवत आपल्याला 15 ते 20 मिनिट लागणारे आहेत। स्लो गॅसवरती हे तेल जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू या कांद्याचा तेल कलर जो आहे तो चेंज होताना तुम्हाला दिसेल। पण लक्षात ठेवायचे, जर गॅस थोडा पण मीडियम केला तर मग याच्यामध्ये 3 वस्तू घातलेल्या आहेत त्यांना परफेक्ट टाइम मिळत नाही आणि त्या सर्व गुण जे आहेत ते या तेलामध्ये सोडण्यासाठी निकामी होतात। त्यामुळे सांगते की स्लो म्हणजे स्लो मधून थोडा वेळ सुद्धा आपल्याला मीडियम करायचा नाहीये गॅस, तर स्लो गॅसवरती आपल्याला हे जे तेल आहे ते बनवून घ्यायचं आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे। 15 ते 20 मिनिट इथंच राहायचंय, थांबायचं अजिबात इकडं तिकडे जायचं नाहीये। याचा जो कलर आहे तो नंतर तुम्हाला डार्क ब्राऊन झालेला दिसणार आहे आणि तिथपर्यंत आपल्याला कंटिन्यू याला हलवत राहायचंय, याच्या जवळच बसायचंय। जर यदा कदाचित कांदा म्हणा किंवा यातले कोणतीही एखादी वस्तू जरी जळाली, शक्यतो यामध्ये लवकर कांदा जळतो आणि त्यामुळे पेस्ट जरी असली, त्यामध्ये पाण्याचा अंश जरी असला तरी कांदा लवकर जळतो। त्यामुळे परत सांगते की तुम्ही इकडं तिकडं अजिबात जायचं नाहीये, याच्या समोर बसूनच आपल्याला हे तेल बनवायचं आहे। आणि यदा कदाचित कांदा जळाला, काळा कुट्ट झाला तर मग तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही, यापासून तोटे सुद्धा होऊ शकतात। म्हणून सांगते परत हा कलर येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू इथं समोर बसायचं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि कलर तुम्ही बघा कांद्याचा डार्क ब्राऊन कलर झालेला आहे, कॉफीच्या पद्धतीने असते ना त्या पद्धतीचा याचा कलर झालेला आहे। आणि आता आपल्याला हे काय करायचंय, रात्रभर यामध्ये सोडून टाकायचं, हे म्हणजे असंच ठेवून टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे। तर इथं बघा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, एक बाउल घेतलेला आहे, कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपण जे मिश्रण बनवून तयार केलेलं आहे तेलाचं, कांद्याचं, मेथी दाणा आणि कलोंजीचं, हे या कपड्यामध्ये घालून याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणा किंवा पिळून घ्यायचं आहे या कपड्याने। तुम्हाला सुरुवातीला वाटेल की तेल तर नाहीच आहे याच्यामध्ये, अजिबात तेल दिसत नाहीये, कुठे गेलं तेल, गायब झालं तेल वगैरे असं वाटेल, पण तसं काही नाही, यामध्येच तेल लपलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला काय करायचंय, हे व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे, तेव्हाच आपल्याला हे तेल मिळणार आहे। तर बघा कपड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मी हे मिश्रण आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू याला व्यवस्थित कपड्याला या पद्धतीनं घेऊन कपड्याला वरून दाबायचं आहे, म्हणजे खाली आपल्याला तेल जे आहे ते बाउलमध्ये मिळणार आहे। आता तुम्ही थोडक्यात तुम्हाला लक्षात येते की खाली आणखी मी प्रेस केलेलं नाहीये कपड्याला, तरी सुद्धा एवढं इथं तेल टपकायला लागलेलं आहे। पण आता बघा हाताने प्रेस केल्यानंतर भरपूर जेवढं होतं त्याच्या थोडंसं कमी, किंचितसं कमी मिळेल आपल्याला तेल, पण तेल यातून मिळतं आपल्याला। आणि अशा पद्धतीनं हे तेल जे आहे ते बनवून परफेक्ट पद्धतीनं तयार आहे। आता लास्टला एक वस्तू आपल्याला 1 किंवा 2 वस्तू यामध्ये कोणत्या ऍड करू शकतो बघा। तुमच्या केसांमध्ये भरपूर एक्स्ट्रा शाईन हवी असेल, म्हणजे सेलिब्रिटी टाईप जी शाईन असते केसांमध्ये ती हवी असेल तर तुम्ही यामध्ये काय घालू शकता, विटॅमिन ई जे असते, विटॅमिन ई ची कॅप्सूल जे असते ते तेल लावताना डायरेक्ट तेल तुम्ही लावू शकता, हे याला अजिबात गरम वगैरे आता करायची गरज नाहीये। तर तुम्ही तेल लावताना विटॅमिन ई ची 1 ते 2 कॅप्सूल यामध्ये ऍड करू शकता। त्याने होतं काय, तुमचे केस खूप जास्त मऊ तर होतातच होतात, शिवाय एक्स्ट्रा शाईन येते केसांमध्ये। असंही या तेलामुळे सुद्धा शाईन येते, पण एक्स्ट्रा शाईन येण्यासाठी ते विटॅमिन ई ची कॅप्सूल तुम्ही घालू शकता। नाही म्हटलं तर केसांमध्ये तुमच्या कोंडा भरपूर झाला असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 ते 2 कापराच्या ज्या वड्या असतात त्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। तर हे साधारणतः आपल्याला 200 ग्रामपेक्षा थोडंसं कमी तेल मिळालेलं आहे आणि हे तुम्ही आठवड्यातून 3 वेळा केसांवरती लावू शकता आणि हलक्या हाताने मसाज करू शकता। अशा पद्धतीनं हे तेल बनवून तयार आहे। आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि